आमचं काळभैरवनाथाचं मंदिर पूर्ण पंचक्रोशीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आज मंदिरात होता पारायणाचा शेवटचा दिवस. होतो आज मंदिरात दर्शनासाठी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवर्जून आमच्या गावामध्ये पारायणाला बसतात. ज्ञानेश्वरांचे अध्याय मंदिरात गेल्यानंतर कानावर पडत होते. परत लहानपणीची आठवण येत होती. खूप छान वाटत होतं. मंदिराला प्रदक्षिणा करायला गेलो. मंदिराच्या मागे चालू होती पारायणातील लोकांसाठी जेवण बनवण्याची तयारी. आमच्या मंदिरात 2-3 महिन्यांपूर्वी दत्त महाराजांची आणि राधाकृष्णांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा खूप मोठा सोहळा केला होता. आमच्या गावातली प्रतिष्ठित मंडळी आणि आमच्या गावकरी मंडळी गावातल्या मंदिराच्या कोणत्याही कार्यक्रमाबाबतीत नेहमी खूप आवडीने सहभाग घेतात, पुढाकार घेतात. त्यामुळे आमचं मंदिर खूप प्रशस्त आणि प्रसिद्ध आहे. त्यानंतर गेले होते विठुमाऊलीच्या दर्शनाला. विठुमाऊलीचं मंदिर जिथे आहे तिथे कधी एकेकाळी मी लहान असताना हायस्कूलला आमची शाळेची प्रार्थना तिथं भरली जायची. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.